करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीनं दावा केलेली जागा कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। या निकालामुळे कोल्हापूर महापालिकेला मोठा दिलासा मिळालाय। करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीनं विविध मोकळ्या जागा आपल्याच मालकीच्या आहेत असा दावा केला होता आणि त्यावर बांधकामं करण्यास परवानगी दिली होती। परिणामी गांधीनगर आणि उचगाव जवळच्या अनेक मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत। दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेनंही या जागा आपल्या मालकीच्या असल्याचा दावा केला होता। त्यातून सन 1985 पासून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हद्दीचा वाद सुरू झाला होता। स्थानिक दिवाणी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद पोहोचला होता आणि प्रत्येक न्यायालयीन निकाल कोल्हापूर महापालिकेच्या बाजूने लागला होता। पण तरीही उचगाव ग्रामपंचायतीनं जिद्द न सोडता प्रत्येक निकालांवर अपिलात जाण्याची भूमिका घेतली। अखेर आज सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचा निर्णय दिलाय। न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं निकाल देत उचगाव ग्रामपंचायतीनं दावा केलेल्या जागा कोल्हापूर महापालिकेच्याच आहेत, त्या जागांच्या वापरासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार उचगाव ग्रामपंचायतीला नाही असं स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयात कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट विनय नवरे यांनी काम पाहिलंय, तर ॲडव्होकेट संदीप तायडे आणि नगररचना अधिकारी N.S. पाटील यांनी या प्रकरणात त्यांना सहकार्य केलंय। माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता।